शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटेंना भोवलं। दोषी ठरलेल्या कोकाटेंची सगळी खाती काढून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे वर्ग केली। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत खलबतं तर मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। अजित पवारांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक प्रकरणावर चर्चा, तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर फडणवीस ठाम, सूत्रांची माहिती। खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। मुंबई महापालिकेत आघाडी संदर्भात चर्चा करणार। शरद पवार मुंबईत महाविकास आघाडीला सोडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता। मुंबईसह पुणे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष। येत्या 4 ते 5 दिवसात युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज पुन्हा बैठक। दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार। येत्या 2 दिवसात मुंबईतील जागावाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर। भाजपनं शिंदेंना मुंबईत 52 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर आज दोन्ही पक्षांच्या पुन्हा बैठका। वॉर्डसोबत उमेदवारांची निश्चिती होण्याची दाट शक्यता। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मॅरेथॉन बैठका। राज्यातील नगरपालिकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फलटण आणि देवळीत मुख्यमंत्री फडणवीसांची तर बारामतीत अजित पवारांची सभा। अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेंची रॅली। भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव यांचा आज भाजपत प्रवेश होणार। काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा। सातवांनी विधान परिषद सभापतींचीही वेळ मागितली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईमध्ये काँग्रेसचं ईडी कार्यालयासमोर आंदोलन। खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जर्मनी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी BMW कारचा प्रकल्प पाहिला। भारतात उत्पादन क्षेत्रात घट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। आज जर्मनीतल्या भारतीयांशी संवाद। भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील चौथी T20 दाट धुक्यामुळे रद्द। भारताची 2-1 आघाडी कायम। 5वी मॅच उद्या अहमदाबादमध्ये होणार। स्टार फुटबॉलर मेसी भारतीयांच्या प्रेमात। भारत दौरा आटपून परतताच इन्स्टावर व्हिडिओ जारी। आपुलकी आणि प्रेमाबद्दल भारतीय चाहत्यांचे आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।